संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून लोकांची आर्थिक, मानसिक व शारीरिक फसवणूक करणाऱ्या या तथाकथित महाराजांविरुद्ध पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे। फिर्यादीनुसार गडगे हा कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्राने बरे करतो, निपुत्रिक महिलांना अपत्यप्राप्ती करून देतो, घरगुती समस्या दूर करतो अशा खोट्या दाव्यांद्वारे लोकांना जाळ्यात ओढत होता। त्यासाठी तो 11,000, 21,000, 51,000 अशा मोठ्या रकमा उकळत होता। गेल्या 8 ते 10 वर्षात त्याने करोडो रुपयांची लूट केल्याचे आरोप आहेत। गेल्या 2 महिन्यांपूर्वी करोडो रुपयांची जमीन खरेदी केली असल्याचं सांगितलं जात आहे। पुणे, नाशिकसह संगमनेर या महत्त्वाच्या ठिकाणीही त्याने मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्या आहेत। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजेंद्र बापू गडगे, डॉक्टर मोहनपुरी, ज्ञानेश्वरी गडगे राहणार वडगावपान, सूरज शिंदे, मधुकर शिंदे राहणार रहीमपूर अशी आरोपींची नावे आहेत। विशेष म्हणजे हा भोंदू बाबा आपल्या दत्तधाम मठातून लोकांना बोलवून पैसे घेत असे आणि त्यानंतर त्याच्या प्रत्येक समस्येवर मंत्रोपचार करत असल्याचे दाखवत असे। यातील अनेक व्हिडिओ तो सोशल मीडियावर लाईव्ह दाखवत होता। तरीही दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती। यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विकृत दावे आणि महिलांची दिशाभूल। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे गडगे हा महिलांना अपत्यप्राप्तीसाठी खोटे आश्वासन देत होता। 14 महिन्यात श्रीकृष्णासारखा मुलगा होईल असे दावे करत तो लोकांची फसवणूक करत होता। तसेच कुटुंबातील समस्यांवर अघोरी उपाय सांगून तो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता। या कारवाईनंतर यापूर्वी उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे। त्या प्रकरणाप्रमाणेच गडगे प्रकरणातही अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचं समोर येत आहे। पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह। गेल्या अनेक वर्षांपासून या भोंदू विरुद्ध तक्रारी होत असूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित होत आहे। काहींनी पोलिसांवर संरक्षण दिल्याचेही आरोप केलेत। अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर खरोखरच कठोर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा अशा प्रकरणांवर पडदा टाकला जाणार, अशी चर्चा रंगू लागल्यात। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी।